जबरी चोरीचा गुन्हा उघड केलेला आहे। दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी पंढरपूर शहरातील सराफ व्यापारी एस टी कदम हे आपल्या दुकानातून नेहमीप्रमाणे घरी जात असताना त्यांना आरोपींनी रेकी करून पाळत ठेवून त्यांच्या बुलेट गाडीला पाठीमागून आरोपींनी थार गाडीमध्ये येऊन धडक दिली होती आणि त्यांच्याकडे असलेली बॅग जबरीने हिसकावून पळून गेले होते बॅग घेऊन पळून गेले होते। याच्यामध्ये पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत दगडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र मेहनत करून जवळजवळ 250 पेक्षा अधिक CCTV फुटेज तपासले आणि त्यानंतर या गुन्ह्याच्या कटामध्ये सहभागी असलेले पंढरपूर शहरातीलच 2 आरोपी जीवन उर्फ करण बंडूगिरी गोसावी राहणार विप्रदत्त घाट कालिका देवी चौक पंढरपूर याला व दुसरा आरोपी शुभम सुभाष जाधव राहणार जगदंबा वसाहत संतपेठ पंढरपूर हे कटामध्ये सहभागी असलेल्या दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। यातील मुख्य आरोपी रोहित जगदाळे याचा शोध सुरू आहे। याच्यामध्ये सराफाच्या येण्या जाण्याच्या सवयीवर लक्ष ठेवून पाळत ठेवून त्याच्याकडे सोन्याचा मुद्देमाल असल्याची माहिती या आरोपींना मिळालेली होती आणि त्यांनी रॉबरीच्या उद्देशानेच हा गुन्हा केला होता। पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून